नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त झणझणीत पत्ताकोबीची भाजी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण 1 वाटी बेसन कढईत टाकूयात व 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवर भाजून घेऊयात. म्हणजे बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल. हे भाजलेलं बेसन आपण पत्ताकोबीमध्ये सर्वात शेवटी टाकणार आहोत. इथे मी 2 ते 3 मिनिटे बेसन छान भाजून घेतलेलं आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकूयात आणि तेल छान गरम होऊ देऊयात. या पत्ताकोबीच्या झुणक्यामध्ये तेल थोडं जास्त घातलं तर खाताना हा झुणका असा सुका सुका लागत नाही. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे मोहरी छान फुलल्यावर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट व 15 ते 20 शेंगदाणे टाकून कांद्याला छान तांबूस रंग येईपर्यंत हे सर्व जिन्नस छान लो टू मीडियम फ्लेमवर परतवून घेऊयात. या भाजीत शेंगदाणे टाकणे ऑप्शनल आहे. पण या भाजीत शेंगदाणे टाकले तर भाजी खाताना चवीला अप्रतिम लागते. आता कांदा छान तांबूस रंगावर परतवून झाला आहे. यामध्ये आता 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून सर्व जिन्नस छान एकजीव करून घेऊयात. हा पत्ताकोबीचा झुणका झणझणीत असला की खायला छान लागतो. म्हणून लाल मिरची पावडर थोडी जास्त टाकली आहे. तुम्ही हवं तर लाल मिरची पावडर चवीनुसार कमी अधिक करू शकता. मसाले परतवून झाल्यावर यामध्ये 3 कप बारीक कापलेली पत्ताकोबी टाकूयात व मिक्स करूयात. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव केल्यावर गॅसची फ्लेम लो करून यावर झाकण ठेवूयात व 2 मिनिटे पत्ताकोबी वाफवून घेऊयात. 2 मिनिटांनंतर झाकण काढून एकदा मिक्स करूयात व परत झाकण ठेवून 2 मिनिटे पत्ताकोबी वाफवून घेऊयात. इथे आपल्याला वाफेवर 80% पत्ताकोबी शिजवून घ्यायची आहे. म्हणून यावर झाकण ठेवायचं व मध्ये मध्ये पत्ताकोबी हलवत राहायची, म्हणजे ती बुडाला लागणार नाही. आता झाकण काढून यामध्ये भाजलेलं बेसन टाकायचं व सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव केल्यावर यावर अगदी थोडं असं पाणी शिंपडायचं व मिक्स करायचं. अगदी 4-5 चमचे पाणी यावर शिंपडून मिक्स करायचं, म्हणजे हा झुणका अगदी सुका होणार नाही. व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे हा झुणका वाफवून घ्यायचा. 2-3 मिनिटांनी पहा, मस्त स्वादिष्ट असा झुणका बनवून तयार आहे. यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करूयात व गॅस बंद करूयात. तयार आहे अतिशय चविष्ट व झणझणीत असा पत्ताकोबीचा झुणका. हा झुणका तुम्ही चपाती, भाकरी किंवा फुलक्यांसोबत खा, चवीला अप्रतिम लागतो. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.